लक्ष्मीपूजन साधारणपणे अश्विन महिन्याच्या अमावस्येला, दिवाळीच्या मुख्य दिवशी, प्रदोष काळात, सूर्यास्तानंतरचा काळ केले जाते. लक्ष्मीपूजन शुभमुहूर्त 2025 मंगळवारी 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करावे. तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटांच्या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे. लक्ष्मीपूजनासाठी सर्वात प्रथम घरातील पूर्वेकडील किंवा उत्तर दिशेला तोंड असलेला स्वच्छ कोपरा निवडा. हे दिशानिर्देश अत्यंत शुभ मानले जातात, कारण पूर्व दिशा सूर्य आणि ऊर्जा यांचे प्रतीक आहे. पूजा करण्याच्या जागेची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर पूजा केली जाते, त्यामुळे त्याआधी संपूर्ण घर झाडून पुसून स्वच्छ करा. दरवाजावर रांगोळी, तोरण आणि फुलांची सजावट करा. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना दीपक लावा, कारण देवी लक्ष्मीला प्रकाश आणि स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. पूजेपूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. आता पाहूया पूजेची मांडणी. एका पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर तांदळाचे लहानसे आसन चौरस तयार करून त्यावर कलश, पाणी भरलेला आणि त्यावर नारळ ठेवलेला तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या स्थापित करावा. कलशाभोवती आंब्याचे डहाळे ठेवावेत. कलशाच्या डाव्या बाजूला हळदीने कमळ काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. लक्ष्मी देवीच्या समोर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून स्थापना करावी, कारण प्रत्येक शुभकार्याची सुरुवात गणपती पूजनाने होते. याच आसनावर सोने चांदीचे दागिने, पैसे, नाणी, व्यवसायाची कागदपत्रे, खातेवही, चोपडा इत्यादी ठेवून त्यांचीही पूजा करावी. पूजेसाठी लागणारे साहित्य: हळद कुंकू, चंदन, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य, फळे, विड्याची पाने, सुपारी, पंचामृत जवळ ठेवावे. दिवा लावावा. हे पूजेचे महत्त्वाचे अंग आहे. आचमन करून पूजेचा संकल्प करावा. सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. हळद कुंकू, अक्षता, दुर्वा व फुले अर्पण करावीत आणि ओम गम गणपतये नमः चा जप करावा. कलश तसेच इतर देवतांना नमस्कार करून त्यांचे पूजन करावे. आता पाहूया लक्ष्मी देवीचे पूजन. षोडशोपचार पूजा. लक्ष्मी देवीला हळद, कुंकू, चंदन लावावे. कमळाचे फूल किंवा इतर शुभ्र फुले अर्पण करावीत. पंचामृत आणि शुद्ध पाण्याने मूर्तीला स्नान घालावे. वस्त्र, आभूषण आणि गंध अर्पण करावे. धूप दीप प्रज्वलित करावा. ओम महालक्ष्म्यै नमः किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करावा. गोड पदार्थ, खीर किंवा मिठाई आणि विशेषतः लाह्या व बत्तासे यांचा नैवेद्य अर्पण करावा. फळे आणि विड्याची पाने, सुपारी अर्पण करावी. गणेश आणि लक्ष्मी देवीची आरती करावी. पूजेत काही चूक झाली असल्यास क्षमा मागावी आणि घरात सुखसमृद्धी, ऐश्वर्य नांदण्यासाठी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. पूजेनंतर प्रसाद सर्वांना वाटावा आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी रात्रभर दिवा, दिवाळीच्या रात्री तेवत ठेवावा. या व्यतिरिक्त लक्ष्मीपूजनाच्या रात्री काही ठिकाणी अलक्ष्मी, दारिद्र्य निस्सारण करण्यासाठी झाडूचे पूजन करून मध्यरात्री घराची साफसफाई करून कचरा घराबाहेर टाकण्याची परंपरा आहे, जी शुभ मानली जाते.